नमस्कार, केएस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्स बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे सिंपल आपली जी बाही कटिंग असते ती इथे करून घेतलेली आहे आणि इथे बाहीची उंची मी 7.5 इंच ठेवलेली आहे। तर इथे एकूण पूर्ण आपल्याला बाहीची उंची 10.15 इंच ठेवायची आहे। तर त्यामध्ये बघू शकता 7.5 इंच ही बाही घेतलेली आहे नॉर्मल कट करून, नेहमीप्रमाणेच समोरचा कट सुद्धा इथे या बाहीला दिलेला आहे आणि या बाहीपेक्षा 1 इंच उंचीला जास्त हे ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि साइडने डबल घेतलेला आहे। जेवढी आपली बाही आहे त्यापेक्षा डबल घ्यायचं आहे आणि वरच्या साइडने 1 इंच एक्स्ट्रा आहे, बघू शकता। आणि ही बॉर्डर घेतलेली आहे। तर इथे बॉर्डर मी घेतलेली आहे 4 इंच। तर इथे आपल्याला परत लेस सुद्धा लावून घ्यायची आहे 1 इंची, 1 ते पावणे 1 इंच लेस लावायची आहे। त्यानुसार मी हे मेजरमेंट किती घेतलेलं आहे बघा, 11 ते 11.25 इंच आहे। तर बाहीची उंची यातमध्ये कमी जास्त होत असेल तर ती सुद्धा मी नंतर कमी करायची सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथे अगोदर आता या कपड्याला आपल्याला सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे सेंटर आपल्या लक्षात येईल आणि सेंटरपासून आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत। त्यामुळे दोन्ही साईडला सेंटरला इथे कट दिलेले आहेत। आता इथे सेंटरपासून आपल्याला प्लेट्स टाकण्यासाठी 2 इंच वरती टिक मार्क करून घ्यायचे आहे, 2-2 इंच वरती। तर तुम्ही इथे प्लेट्स कमी जास्त टाकू शकता। मी इथे दोन्ही साइडने 4-4 प्लेट्स टाकून घेणार आहे। तर बघू शकता सेंटरपासून 1, 2, 3 आणि ही 4, ही झाली चौथी। तर अशा प्रकारे 4 प्लेट्ससाठी मी इथे 4 टिक मार्क केलेले आहेत। तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा करू शकता, इथे कपडा आपला शिल्लक उरणार आहे। तर इथे बघा सेंटरवरती आता ही एक प्लेट्स व्यवस्थित पकडून सर्व प्लेट्स एका जागेवरती ठेवून घ्यायच्या आहेत। इथे प्लेट्स एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत, कमी जास्त बिलकुल होऊ द्यायच्या नाहीये। आता ह्या 4 प्लेट्स ठेवलेल्या आहेत आणि याच्यावरती आता एक थोडीशी शिलाई टाकून घ्यायची आहे। आता या प्लेट्सवरती शिलाई टाकलेली आहे आणि या साईडच्या सुद्धा प्लेट्स आपल्याला अशा प्रकारे एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहेत 4 प्लेट। दोन्ही प्लेट्सचे जे तोंडे आहेत ती एका समोर एक येऊ द्यायच्या आहेत, हे लक्षात ठेवायचे आणि व्यवस्थित चिटकवून सर्व प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आता इथे परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे। प्लेट्स खाली वर होऊ द्यायच्या नाहीयेत, हे लक्षात ठेवून व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे। बाहीला फिनिशिंग यामुळे छान येते। थोडी देखील खालीवरी प्लेट झाली तर बाही फिनिशिंगमध्ये येणार नाही। तर आता इथे शिलाई टाकून झालेली आहे आणि इथे बघू शकता व्यवस्थित आलेला आहे आपल्या प्लेट्स। आता वरच्या साईडने आपल्याला या प्लेट्स व्यवस्थित करून याला पिननी सेट करून शिलाई टाकून घ्यायची आहे।
आता इथे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत बाहीचे आणि इथे बॉर्डर आता ठेवून एकदा उंची मोजून घ्यायची आहे बाहीची। तर आपल्या शिलाईमध्ये एकूण 1.25 इंच जाणार आहे, वरच्या साईडने अर्धा इंच, इथे मधल्या साईडने आपलं 1 इंच जाईल आणि खालच्या साईडने अर्धा इंच मधलं अर्थ, इथे आपलं 1 इंच जाणार आहे शिलाई मार्जिनमध्ये। तर हे सर्व मेजरमेंट घेऊन आपल्याला बाही किती तयार ठेवायची आहे तर हे बघायचं आहे आणि त्यानुसार बॉर्डर जर कमी जास्त वाटत असेल तर थोडीफार कमी करू शकतो आपण। खाली इथे परत 1 इंच लेससुद्धा येणार आहे। तर हे सर्व माप मी घेऊन आता इथे बॉर्डर जोडून घेणार आहे। तर त्यानुसार तुम्हीसुद्धा तुमचे बाहीचे माप घेऊ शकता।